वणी शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली असून धार्मिक स्थळ असलेल्या जगदंबा देवी मंदिर परिसरात काही गावगुंडांनी नशेत हिंडत धारदार शस्त्रे हातात घेऊन उघडपणे दहशत निर्माण केल्याची घटना उघडकीस आली आहे। भाविकांची वर्दळ असलेल्या या परिसरातील पवित्रता भंग करून करण्यात आलेल्या या दहशतीमुळे नागरिकांत अस्वस्थता पसरली। दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान साधारण 8 ते 10 युवकांनी दारू आणि गांजाच्या नशेत देवी मंदिराच्या आवारात घुसून शिवीगाळ आरडाओरडा करत तलवारीसारखी धारदार शस्त्रे हातात घेऊन परिसरात उच्छाद माजविला। मंदिराच्या प्रांगणात भाविकांची उपस्थिती असताना झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना स्पष्टपणे टिपली गेली असून या संदर्भात धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत ट्रस्टने पोलिसांकडे अधिकृत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, रोशन पवार, अमोल देशमुख, पोपट काका थोरात, राकेश थोरात आदींच्या सहीची तक्रार अर्ज दाखल केलाय। याच दरम्यान राजेंद्र मडवी यांच्यावरही संबंधित युवकांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे घटनेचे गांभीर्य अधिक वाढले असून प्रभावित व्यक्तींनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार नोंदविली आहे। 2 तक्रारींच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली आहे। प्राथमिक तपासात तुषार केशव गवे वर्ष 21 राहणार वणी हा युवक या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। देशीच्या अवस्थेत हातात धारदार शस्त्र घेऊन धार्मिक स्थळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच नागरिकांमध्ये दहशत पसरविणे या गंभीर कृत्याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस संदेश देण्याचा निर्णय घेतलाय। या अनुषंगाने वणी पोलिसांनी आरोपीची धिंड काढत शहरभर फिरवण्याचा निर्णय घेतलाय। पोलीस ठाण्यातून सुरुवात करून शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ व जगदंबा देवी मंदिर परिसर असं संपूर्ण मार्गक्रमण करत आरोपीला सार्वजनिकरित्या फिरवण्यात आले। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेक किल्ला असून येथे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला स्थान नाही असा स्पष्ट संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। या धेंडीत वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे व अन्य कर्मचारी सहभागी होते। पोलिसांच्या या कठोर पावलाचे नागरिकांनी स्वागत केले असून धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर तातडीने व कठोर कारवाई केली जात असल्याने शहरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय। वणी शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा आणि शांतता टिकावी यासाठी अशा कारवाया सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रितेश पारख, वणी।